नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे साबुदाण्याची खिचडी. तर साबुदाण्याची खिचडी म्हटली की साबुदाणा भिजलेला पाहिजे, त्यानंतर बटाटे उकडलेले पाहिजे, हे सगळी आपली तयारी पाहिजे. तुमच्याकडे खूप घाई झाली असेल किंवा पाहुणे आले असतील, वेळेवर तुम्हाला आठवण राहिली नसेल साबुदाणा भिजू घालायचा, तर इन्स्टंट साबुदाणा घेऊन सुद्धा मऊसूत छान खिचडी आपण जशी भिजवलेल्या साबुदाण्यांची करतो तशीच आपल्याला खिचडी करता येते. तर ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही जरूर जाऊन बघू शकता. पण आजची जी मी खिचडीची रेसिपी दाखवणार आहे तर ते साबुदाणे भिजलेले आहे, बटाटा फक्त उकडलेला नाही, पण बटाटा आपल्याला साबुदाण्यामध्ये घालायचा आहे. साधी सोपी रेसिपी आहे. उपवासालाच खाल्लं पाहिजे असं काही नाही, कधीतरी आपल्याला अनहेल्दी पदार्थ जरी असतील तरी सुद्धा खायची इच्छा होते, तर जरूर आपण खाऊ शकतो. साधी सोपी रेसिपी इथे दाखवणार आहे. खूप लांब लांबून माझ्या रेसिपीज बघतात. US पर्यंत, कॅनडा पर्यंत माझ्या मित्रमैत्रिणींना माझ्या रेसिपी आवडतात, ह्याचा मला खरंच खूप आनंद आहे. तर असंच तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलला असू द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. या रेसिपीज तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल, ज्या हेल्दी तर आहेच, पण साध्या, सोप्या, सिंपल आणि शरीरासाठी उत्तम असलेल्या रेसिपीज मी शोधत असते. मी स्वतः करून बघत असते, नंतर तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तर आजची रेसिपी आहे साबुदाण्याची खिचडी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. हे बघा, 1 वाटीभर साबुदाणे मी भिजत लावलेले आहेत. तर हे मी रात्री भिजत लावले, स्वच्छ धुवून सर्व पाणी काढून टाकलं, अजिबात साबुदाण्यामध्ये पाणी ठेवलं नाही. असं दाणेदार मस्त साबुदाणा आपला भिजला जातो. हे बघा, 1 छोटी वाटी भरून मी घेतलेला आहे. साबुदाणा छान भिजलेला आहे. आणि आता बटाटा आपल्याला घ्यायचा आहे. एका बटाट्याचा वापर आपल्याला करायचा आहे. बटाटा आपण उकडून घेतलेला नाही. साल चांगली असली तर ठेवायची आहे, चांगली नसेल तर साल मात्र काढून टाकायची आहे. अगदी नवीन बटाटा असेल तर साल व्यवस्थित असते त्याची, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ती यूज करू शकतो. पण खूप जुना बटाटा असेल तर तो दुकानामध्ये खूप दिवस राहतो आणि आपल्याकडे घरी सुद्धा आपण किती जरी धुतलं तरी आणि असे काळे वगैरे डाग पडलेले असतात, तर मग ते आपल्याला खायला पण कसं तरी वाटतं. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे बटाट्याची साल ही काढून. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 2-3 असे हे प्रकार असतात, जाड, बारीक, मीडियम. हे बघा, हे मीडियम आहे, हे जाड आहे आणि थोडंसं त्याच्यापेक्षा बारीक आहे. तर आपल्याला कशाने किसायचंय, जो जाड आपली चाळणी आहे त्या चाळणीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा. जाडच का किसायचं आहे त्याचंही मी कारण सांगते. एकदम पटकन आपली खिचडी तयार होते बटाटा उकडवून. कधी कधी काय होतं की बटाटा खूप जास्त शिजला जातो, गाळ होतो आणि मग खिचडीची सगळी आपली टेक्स्चर बदलून जातं, खिचडी चिकट चिकट होती. ह्या पद्धतीने करून बघा, कुठलीच तामझाम नाही. कमी जास्त झाला बटाटा, कमी उकडला तर त्याची साल निघत नाही, जास्त झाला तर तो पटकन साबुदाण्याची खिचडी चिकट होऊन जाते. मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये शेंगदाणे टाकावे लागतात. तर हे जास्त प्रमाण खाण्यापेक्षा जर पद्धतशीर आपण पदार्थ बनवला तर प्रमाणशीर खाता येतो. आणि त्या मोठ्या चाळणीने आपण किसलेले. आता हे ठेवायचं नाहीये आपल्याला किंवा हे धुवायचं पण नाही. जर लहान मुलं खिचडी खाणार असतील तर ह्यातला स्टार्च जे आहे तर ते त्यांच्यासाठी उत्तम आहे. पण जर आपण मोठे खाणार असेल तर मात्र हे आपण धुवून काढायला पाहिजे, कारण आपल्यासाठी एवढे स्टार्च युक्त पदार्थ चांगले नाहीत. तर मी मगाशी बोलले की मी हे धुणार नाही, तर हे लहान मुलं खाणारे असतील तर धुवू नका. यावरती मी कढई ठेवलेली आहे बघा, आणि मी घालते 1 टीस्पून तेल. तुम्ही तुपाचा सुद्धा वापर इथे करू शकता. आणि आपल्याला हे बटाटा घालायचा आहे. मी मगाशी परत सांगते की जर मोठे तुम्ही खात असाल, स्टार्च खाण्याचा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल, वजन वाढवायचं असेल, तर तुम्ही ह्यातला स्टार्च काढून टाकू नका. मुलं खाणारे असतील तर त्यांच्यासाठी हेल्दी पदार्थ आपल्यासाठी चांगलेच असतात. आपण त्यांना बनवून देत असतो, कारण त्यांच्या संपूर्ण शरीराच्या वाढीसाठी त्यांना स्टार्च वगैरे फॅटची गरज असते, म्हणून त्यांना जरूर द्या. आणि आपण खाणार असेल, आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, हेल्थ इश्यू असतील, तर हे मात्र स्वच्छ धुवून आणि निथळून घ्या, पाण्याने व्यवस्थित असे पिळून घ्या. आणि मग आपल्याला 1 टीस्पून तेलामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा. कढईमध्ये सगळ्या बाजूने मी व्यवस्थित मिक्स करून आणि सगळीकडून पसरवून दिलेला आहे व्यवस्थित बटाट्याचा किस. तर इथे तुम्ही शेंदव मिठाचा वापर करू शकता किंवा रेग्युलर आपलं जे मीठ असतं तसं वापरू शकता. पण बरेच जण उपवासासाठी शेंदव मीठ खातात, त्यामुळे ते तुमच्या आवडीवरती आहे. थोडस मी इथे घालते मीठ. मी नेहमी शेंदव मीठच खाते रोजच्या जेवणामध्ये पण, आणि मध्ये मध्ये मात्र साधं मीठ पण वापरायचं असतं. त्यामुळे काही हेल्थ इश्यू असतात, तर असं मी ऐकलेलं आहे आयुर्वेदिक डॉक्टरांचं की मध्ये
थायरॉइडचा त्रास होणे म्हणून नेहमीच सेंधव मीठ खायचं नाही किंवा नेहमीच रॉक सॉल्ट खायचं नाही. मध्ये मध्ये व्हाईट मीठ पण तुम्हाला खाल्लं पाहिजे, टाटा नमक सारखे ते. म्हणून मग मी तेव्हापासून काही दिवस हे पण वापरत असते आणि काही दिवस तेही वापरते अल्टरनेट. हे बघा, कढईला अजिबात आपला किस लागलेला नाही. गॅस मात्र कमी ठेवायचा आहे. तेल टाकल्यानंतर आपण किस टाकतो ना, तेव्हा गॅस कमी ठेवायचा आहे. थोडंसं मीठ घातलं. आता याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि ह्याला छान आपल्याला कमी गॅसवरच 1 मिनिटभर असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्याला इथे काय काय खिचडीमध्ये घालायचंय ते बघूया. तर इथे आता बघा, काळी मिरी घ्यायची. तर काळी मिरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. म्हणजे जर लहान मुलं खाणारे असतील, त्यांना तिखट आवडत नसेल, थोडेसे कमी घ्या. पण काळी मिरी या साबुदाण्याच्या खिचडीमध्ये टाकल्यानंतर अतिशय छान ह्याची टेस्ट येते. काही ठिकाणी याला साबुदाण्याची खिचडी म्हणतात, काही ठिकाणी उपवासाचे साबुदाणे म्हणतात, काही ठिकाणी याला साबुदाण्याची उसळ सुद्धा म्हणतात, असं मी ऐकलेलं आहे. शेंगदाणे आता तुम्ही जेवढी तुम्हाला प्रमाणामध्ये खिचडी बनवायची आहे, साबुदाणा बनवायचा आहे, त्या प्रमाणात तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर आता हे मिरी पण मी ह्याच्यातच कुटणार आहे. थोडेसे आधी कुटूनच घ्यायचे आहे. मसाल्याचा पदार्थ आहे. तुमच्याकडे उपवासाला खात नसतील तर टाकू नका, पण मसाल्याचा पदार्थ आहे त्यामुळे न खाण्यासारखं याच्यात काही नाही. पण तरी प्रत्येकाचे तत्व असतात. तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही मिरी स्किप करू शकता. आपल्याला एकदम शेंगदाणे बारीक पण करायचे नाही आणि एकदम खूप जाडही ठेवायचे नाहीये. या पद्धतीने जाडसर शेंगदाणे कुटायचे. एवढे मी घेतले नाही कारण फार जास्तही आपल्याला शेंगदाणे वापरायचे नाही. शेंगदाणे कमी जास्त करणं तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही करू शकता. हे आपल्याला मिक्स करायचंय. थोडंसं मीठ आपण ह्याच्यामध्ये घातलेलं आहे बटाट्यामध्ये, त्यानुसार आता आपल्याला इथे ह्याचा अंदाज घेऊन मीठ घालायचंय. हातानेच व्यवस्थित मिक्स करायचंय. बटाटा बघा मस्त आपला झालेला आहे. मी एकदम बटाटा या आधी 1 मिनिटाच्या आधी झाकण उघडून आणि बटाटा परत एकदम मिक्स करून आणि परत झाकण त्याच्यावरती ठेवलेलं होतं. त्यामुळे बघा व्यवस्थित आपला बटाटा मस्त तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे सर्व साहित्य जे मिक्स केलं ते घालायचंय. तेल मी खूप कमी वापरलेलं आहे. तुम्ही तेल इथे जास्त वापरू शकता. व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. मीठ वगैरे आपण सगळं साहित्य याच्यामध्ये घातलेलं आहे. 1 मिनिटामध्ये छान व्यवस्थित ते झाकण ठेवलं आपण की छान व्यवस्थित एकदा परत मिक्स केल्यानंतर मस्त त्याचा कलर येतो. परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करू. खिचडीमध्ये तुम्ही मगाशी मी सांगितलं तसं की मी तेलाचा वापर खूप कमी करत असते जेवणामध्ये, कारण दाखवायचं एक आणि खायचं वेगळं, तर असं आमचं नाहीये. मी जी रेसिपी शूट करते त्याच रेसिपी घरामध्ये आम्ही जेवणासाठी म्हणजे खाण्यासाठी वापरत असतो. त्यामुळे तेलाचं प्रमाण माझं भरपूर कमी असतं. खूप जास्त तेल प्रमाणापेक्षा जास्त मी पदार्थांमध्ये घालत नाही, भाज्यांमध्ये घालत नाही. शरीराला आवश्यक आहे तेवढाच तेलाचा वापर मी करत असते. तर तुम्ही ही खिचडी लोण्यामध्ये तुपामध्ये करू शकता. 2 चमचे नाही 4 चमचे तुम्ही आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये तूप घालू शकता. ही तुमची आवड असणार आहे. तर पदार्थ हा आपला मी नेहमीच सांगते की तुपामुळे तेलामुळे चांगला होतो, चवदार होतो असं नाही. मसाले आपले व्यवस्थित पाहिजे, फोडण्याची पद्धत आपली व्यवस्थित असेल तर आपले पदार्थ खूप छान तयार होतात. बघा कलर एकदम छान झालेला आहे. मऊसूत खिचडी तयार झालेली आहे. अजून एक अर्धा मिनिट आपण झाकण ठेवून आणि मस्त त्याला कलसून घेऊ. मस्त साबुदाण्याच्या खिचडीचा वास सुटलेला आहे. साबुदाण्याची खिचडी आपली तयार झालेली आहे. बघा अजिबात तिखट खिचडी होत नाही आणि फक्त आपण एकच बटाटा घातलेला आहे. जास्त बटाटेही आपण वापरलेले नाही. म्हणजे अगदी उपवासच नाही, पण आपण असं उपवास नसेल तरी सुद्धा ही खिचडी मात्र बनवून खाऊ शकतो. कारण कधीतरी आपल्याला असे पदार्थ खाण्याची इच्छा होते. तर ह्या पद्धतीने प्रमाणशीर सगळं साहित्य घेऊन आणि पदार्थ करून बघा, खाऊन बघा
आणि ही खिचडी तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. किसलेला बटाटा ह्याच्यामध्ये खूप छान लागतो. त्या पद्धतीने खिचडी नक्की करून बघा. चला मंडळी, साबुदाण्याची खिचडी बघा तयार झालेली आहे. मस्त मोकळी मोकळी खिचडी झालेली आहे, चिकट झालेली नाही. आणि चवीला तर जे आपण मिरे टाकले तर काळे मिरे घालून खिचडी नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा ही टेस्ट आवडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणाल तेवढ्या काळ्या मिऱ्याच्या खिचडीवरतीच एवढं तिखट पुरे का, तर नाही. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता, लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. इथे माझी नात खाणारे असल्यामुळे मी फक्त काळी मिरीची चव ह्याच्यामध्ये घातलेली आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जरूर ह्याच्यामध्ये कमी किंवा जास्त करू शकता, किंवा सेम अशाच पद्धतीने करून बघू शकता. दह्याबरोबर ही खिचडी खाऊ शकता किंवा 2 चमचे वरून तूप घेऊन सुद्धा खाऊ शकता. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता, तेल, तूप. मी इथे फक्त 1 टीस्पून मध्ये हे खिचडी बनवलेली आहे. तेलाचा वापर कमी करते, नेहमीच सांगत आले. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.